मंडळी रामराम. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे टिंडा किंवा दिलपसंद मधले सर्वात उत्कृष्ट 5 वाहनं आपण निवडणार आहोत आणि त्याबद्दल जे आहे ते आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सध्या मार्केटचा जर विचार केला, मार्केटमध्ये कित्येक वाहनं उपलब्ध आहेत टिंड्याचे म्हणजे दिलपसंदचे. पण बरेच वेळेस होतं असं की शेतकऱ्यांची कंप्लेंट असते की वाहनाची आपण निवड करतोय पण वाहन जे आहे ते उत्पादन क्षमता तेवढं देत नाही किंवा काही कारणास्तव जे आहे ते शेतकरी नुकसानीमध्ये जातो. तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आणि उत्कृष्टात उत्कृष्ट वाहन जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, या उद्देशाने हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आणखीन एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन बिलकुलच करत नाहीये. शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचा फायदा ज्या वाहनामधून होतोय असेच वाहन मी जे आहे ते तुमच्या समोर सांगतोय. आणि मी बरेच जे दिलपसंद लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत पण चर्चा केलेली आहे. मी डोळ्याने पण बरेच प्लॉट बघितलेले आहेत आणि त्यानंतरच मी हे 5 वाहनं जे आहेत ते तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. तर हे 5 वाहनच का, याच्या मागचे काही कारणं येतात. ते म्हणजे सर्वात लवकर येणारे वाहनं येतात. ही गोष्ट म्हणजे पहिला जो तोडा आहे तो 40 ते 45 दिवसामध्ये येतो. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे याचा जो रंग आहे हा आकर्षक हिरवा असतो. तिसरी गोष्ट म्हणजे याचं जे वजन आहे हे 80 ग्राम पासून ते 100 ग्राम पर्यंत येतं. चौथी गोष्ट म्हणजे याचा जो आकार असतो हा गोलाकार असतो आणि सोबतच उत्पादन क्षमता जी आहे ती चांगली असते याची आणि रोग प्रतिरोधक क्षमता या वाहनामध्ये सर्वात जास्त आहे. तर असेच वाहनं जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट नंबर 1 चं वाहन जे आहे ते म्हणजे मैको कंपनीचं MT-NH1. त्यानंतर नंबर 2 चं जे वाहन आहे ते म्हणजे कलर सीड्सचं चित्रा. नंबर 3 चं जे वाहन आहे ते म्हणजे VNR सीड्सचं VNR टिंडा. त्यानंतर नंबर 4 चं जे वाहन आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ते आहे सागर सीड्सचं नरेश. त्यानंतर नंबर 5 चं जे वाहन आहे ते म्हणजे मैको कंपनीचा मैको टिंडा. तर हे सर्वात उत्कृष्ट 5 वाहनं होते ज्याची लागवड करून शेतकरी संतुष्ट आहेत आणि यापैकी कोणत्याही वाहनाची निवड करून तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे ते उत्पादन घेऊ शकता. तर मंडळी हे होते एकंदरीत पद्धतीने टिंडा किंवा दिलपसंदचे सर्वात उत्कृष्ट वाहने. याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये कोणत्या वाहनाची लागवड केली जाते किंवा यापैकी तुम्ही कोणत्या वाहनाची लागवड करून अनुभव घेतलेला आहात, तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.